झी 24 तास एक पाऊल पुढे। सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज। सध्या देशभरात संताप व्यक्त होतोय तो पेट्रोल दरवाढी विरोधात अतिशय तीव्र संताप पाहायला मिळतोय। सरकारही या संतापामुळे धास्तावलंय। त्यामुळे केंद्रानं काँग्रेस प्रणित राज्य सरकारांना पेट्रोलवरचे टॅक्स कमी करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्याचबरोबर इंडियन ऑइलचे चेअरमन RS बुटाला यांना पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी यांनी चर्चेसाठी पाचारण केलंय। दरम्यान दरवाढी विरोधात एनडीएनं 31 मेला भारत बंदची हाक दिली आहे। तसंच राज्यातही पेट्रोल दरवाढी विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत। शिवसेना आणि भाजपकडून त्याचप्रमाणे रिपाई सुद्धा या आंदोलनात उतरलेला आहे। पेट्रोल जवळपास 7.5 रुपयांनी एकदम महागलेला आहे आणि याचा संताप सर्वसामान्यांमध्ये आहे। पण त्याचबरोबर राजकीय पक्ष सुद्धा आता रस्त्यावर उतरलेले आहेत। एनडीएनं भारत बंद पुकारलेला आहे। 31 मेला राज्यातही दरवाढीचे तीव्र पडसाद पाहायला मिळत आहेत। पेट्रोल दरवाढीच्या विरोधात सोलापूरमध्ये भाजपनं आज आंदोलन केलं आणि यावेळी एक मोटरसायकल जाळताना स्फोट झाला। या स्फोटात आमदार विजय देशमुख हे जखमी झाले। पेट्रोल दरवाढी विरोधात आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचा एक भाग सोलापूरमध्ये पाहायला मिळाला। मात्र हे आंदोलन होत असताना मोटरसायकल जाळण्याच्या प्रयत्नात आमदार विजय देशमुख हे जखमी झाले। सोलापूरमधली ही दृश्य आपण पाहतो आहोत। सोलापूरमध्ये एक स्फोट झालेला आहे आंदोलनाच्या दरम्यान नागपूरमध्ये पेट्रोल दरवाढी विरोधात तीव्र निदर्शनं पाहायला मिळाली। भंडारा नागपूर एसटी बसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी काचा फोडल्यात। जगनारे चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शनं केली तर केंद्रीय मंत्री CP जोशी यांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला। त्यांच्या गाडीवरचा लाल दिवा फोडण्याचा प्रयत्नही यावेळी करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी 15 ते 20 कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे। नागपूरमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। केंद्रीय मंत्री CP जोशी यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला। त्याचप्रमाणे बसवरही दगडफेक झाली। एसटी बसची तोडफोड करण्यात आलेली आहे। भाजप कार्यकर्त्यांनी ही तीव्र निदर्शनं केलेली आहेत। भंडारा नागपूर एसटी बसची तोडफोड झाली। त्यानंतर औरंगाबादमध्ये काय घडते पाहूया। औरंगाबादमध्येही पेट्रोल दरवाढी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे। सरकारनं दरवाढ मागे घेतली नाही तर शिवसेना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचंही शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलं। यावेळी शिवसेनेनं हातांनी गाड्या ढकलण्याचं आंदोलनही केलं आणि गाड्या ढकलण्यात जिंकलेल्या व्यक्तीला 5 लिटर पेट्रोल बक्षीसही देण्यात आलं। पेट्रोल विकत घेणं आता शक्य नसल्यानं गाड्या ढकलूनच चालवाव्या लागतील असं नागरिकांचं म्हणणं आहे। एकूणच औरंगाबादमधल्या या स्थितीचा या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। केंद्र सरकारनं पेट्रोल दरवाढीच्या रूपात सामान्य नागरिकांना फार मोठा शॉक दिला आणि आता याच विरोधात नागरिक रस्त्यावर उतरत आहेत। औरंगाबाद येथे शिवसेना या विरोधात आंदोलन करत आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे काही नेते जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया। साहेब, पेट्रोलची 7.5 रुपयांनी दरवाढ झाली, काय आपली पहिली प्रतिक्रिया? आतापर्यंत मागच्या आघाडी सरकारच्या 7 वर्षाच्या काळात 12 वेळेस पेट्रोलची दरवाढ झालेली आहे। आघाडी सरकाराला 2004ला त्यावेळेस 38 रुपये पेट्रोलचा भाव होता। आज तो 80-90 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। 7.5 रुपये भाववाढ जरी असली तरी अन्य वेगवेगळ्या टॅक्सेसच्या माध्यमातून संभाजीनगर शहरात जवळपास 9.5-10 रुपये पेट्रोलची दरवाढ होणार आहे। एकीकडे गोवा सरकारने पेट्रोलचे सगळे टॅक्सेस हटवून किमान 12 रुपयाचे दर कमी केलेले आहे आणि एकीकडे केंद्र सरकारने एक अतिशय अन्यायी अशी पेट्रोलची दरवाढ करण्याची भूमिका घेतलेली। शिवसेना प्रमुखांनी आज सगळी भूमिका स्पष्ट केली आहे आणि त्या भूमिकेला अनुसरून आज संभाजीनगर पूर्ण जिल्ह्यात, नुसते शहरात नव्हे तर जिल्ह्यामध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आणि हे आंदोलन आम्ही एक तीव्रपणे करायला सुरुवात केलेली। दरवाढ मागे घ्यावी म्हणून तुम्ही प्रेशराईज करणार? पेट्रोलचा दरवाढ वाढल्यावर आपोआप सगळ्या वस्तूंचे भाव वाढत असते आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवावर ते बेतत असतात। आघाडी सरकारला नुकतेच 3 वर्ष झाले बड्या शेख्या त्यांनी मिरवलेल्या आहेत। प्रत्यक्षात सर्वसामान्य जनतेचं जीणं हे अतिशय हलाखीचं झालेलं आहे म्हणून शिवसेनेची मागणी की ही दरवाढ मागे घेतली जाईल। आपल्यासोबत अजूनही काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्या भावना जाणून घेऊ। काय सांगा? पेट्रोलची दरवाढ ही मागे घेतलीच पाहिजे काँग्रेस सरकारने, नाहीतर शिवसेना ही रस्त्यावर उतरून पूर्ण महाराष्ट्रात आम्ही तीव्र आंदोलन पेटवणार आहे। आपण बघू शकतो की शिवसेना सांगते की महाराष्ट्रात ते पेट्रोल दरवाढी विरोधात तीव्र आंदोलन करणार। आपल्यासोबत अजून काही लोक आहेत, तुम्ही काय घेऊन आहे हातात आणि काय? इथे आम्ही प्राइस ठेवलेले दानवे साहेबांनी, जे पहिलं, दुसरं, तिसरं जे धक्का मारून जे गाडी जो पहिला येईल पेट्रोल दरवाढीमुळे ज्यांना पेट्रोलसाठी पैसे देत आहे। शिवसेनेच्या वतीने इथे गाडी ढकलण्याचं एक आंदोलनही करण्यात आलंय। गाडीतलं पेट्रोल संपल्यामुळे त्यांनी हे आंदोलन केलंय की गाडी ढकलत न्यायची आणि जो पहिलं गाडी ढकलत जिंकेल त्याला शिवसेना बक्षीस देणार आहे। आपण पाहू शकतो एकूणच लोकांमध्ये पेट्रोल दरवाढीबाबत तीव्र असंतोष आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह विशाल करोळे, औरंगाबाद।
एकूणच राज्यभरात वेगवेगळ्या प्रकारे पेट्रोल दरवाढीचा निषेध नोंदवला जातोय। शिर्डीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी बैलगाडी मोर्चा काढला। पेट्रोल दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी, अन्यथा एकाही मंत्र्याला तसंच नेत्याला शिर्डीत पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा देण्यात आला। काँग्रेस सरकार हाय हायच्या घोषणा देत नगरपालिका भवनापासून हा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। पेट्रोलचे भाव आता 70 रुपये लिटर झालेले, 80 रुपये लिटर झालेले आहे आणि या सर्व महागाईमुळे लोकांना आता पेट्रोल भरणं देखील मुश्किल झालेलं आहे। त्यामुळे आता मला असं वाटतंय की पूर्वीचे दिवस येतात की काय लोकांना पुन्हा एकदा सायकल आणि बैलगाडीचा वापर करावा लागतो की अशी परिस्थिती या सरकारने या ठिकाणी सर्वसामान्य लोकांची केलेली आहे। त्यामुळेच आम्ही ही बैलगाडी यात्रा आज काढलेली आहे। दरम्यान पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यासाठी डोंबिवलीतही रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला। डोंबिवली स्थानकामध्ये आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी डोंबिवली सीएसटी ट्रेन रोखून धरण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी लगेचच या कार्यकर्त्यांना अटक केली। त्यामुळे फार काळ हा रेल रोको चालला नाही। प्रयत्न झाला डोंबिवली सीएसटी रेल्वे अडवून धरण्याचा आरपीआयच्या कार्यकर्त्यांकडून, मात्र पोलिसांनी ताबडतोब या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। एकूणच पेट्रोल दरवाढी विरोधातच हे रेल रोको करण्यात आलं होतं। ठिकठिकाणी सुरुवात होती आहे पेट्रोल दरवाढी विरोधात निषेध मांडायला। राज्यभर पेट्रोल दरवाढी विरोधात हे आंदोलन सुरू आहे। पुण्याच्या बालगंधर्व चौकात भाजपनं पेट्रोल दरवाढी विरोधात आंदोलन केलंय। या दरवाढी विरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। शिवसेनेकडून याआधी कोल्हापूर बंदचंही हे आंदोलन केलेलं आहे। घोषणाबाजी सुरू आहे। सगळीकडूनच नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया सुद्धा ऐकायला मिळत आहेत। जगावं तरी कसं हा प्रश्न सर्वसामान्यांना पडतोय, कारण पेट्रोल दरवाढीनंतर लगेचच दरवाढ व्हायला, इतरही वस्तूंच्या दर वाढायला सुरुवात होते। त्यामुळे महागाई आधीच असताना त्यात आणखी 7.5 रुपयांनी पेट्रोल महागल्यानं निश्चितच चिंतेत भर पडली आहे। पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेनं पुकारलेल्या कोल्हापूर बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय। सकाळपासूनच शहरातली बाजारपेठ बंद असल्याचं चित्र आहे, तर भाजपच्या वतीनेही निदर्शनं करण्यात येणार आहेत। पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलन करण्याचे आदेश शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी दिले। सांगलीतही पेट्रोलच्या दरवाढी विरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय। शहरातल्या सर्वच मुख्य बाजारपेठा बंद आहेत। वारंवार होणाऱ्या दरवाढीला सामान्य नागरिक अक्षरशः कंटाळलेले आहेत आणि त्यामुळे या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसतंय। 2009 मध्ये पेट्रोलचा दर फक्त 40 रुपये लिटर होता, परंतु अचानक काल सरकारनं 7.5 रुपये पेट्रोलचा दर वाढवला आणि 2.5 वर्षामध्ये पेट्रोलचा दर 78 रुपयाला पोहोचलेला आहे। त्यामुळे सरकारनं सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलेलं आहे। सर्वसामान्य जनतेने जगावं कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे। महागाईनं कर गाठला, अशातच हे सरकारने जे पाऊल उचललंय हे पाऊल अत्यंत चुकीचं आहे। निषेध म्हणून आम्ही सांगली बंदचा इशारा दिलाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।